माणूस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काय काय साध्य करेल याचा नेम नाही. माणसाच्या जीवनामध्ये क्रांतिकारी बदल घडवणारं असंच एक तंत्रज्ञान पुण्याच्या ससून रुग्णालयातही दाखल झालंय. लवकरच इथे रोबोटिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ससून रुग्णालय हे रोबोटिक शस्त्रक्रिया करणारं महाराष्ट्रातलं पहिलं शासकीय रुग्णालय ठरणार आहे. हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे, ते कसं वापरलं जाईल आणि रुग्णांना त्याचा कसा फायदा होईल, पाहुयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्यासोबत. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी एमबीपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि हा जो सेटअप आहे ना, हा एका शासकीय रुग्णालयातला मेडिकल कॉलेजमधला सेटअप आहे. हे तेच ससून रुग्णालय आहे जे वेगवेगळ्या नकारात्मक गोष्टीमुळं खूप चर्चेत आहे. पण एखाद्या कॉर्पोरेटमध्ये ते हे बघा ना, एखाद्या कॉर्पोरेटमध्ये जसा सेटअप असतो पूर्ण, तसा हा सेटअप आहे आपल्या ससून रुग्णालयाचा. आणि आज मी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, आणि ज्या गोष्टीबद्दल मला नेहमी असं वाटतं की महाराष्ट्र शासनानं, तर मी आधी डॉक्टरांचा परिचय करतो. डॉक्टर मी डॉक्टर पद्मसेन राजबागवे. आणि तुम्ही कुठल्या डिपार्टमेंट? मी शल्यचिकित्सा विभागामध्ये कार्यरत आहे. सगळे. तर आज मी एखाद्या शासकीय आस्थापनेमध्ये रोबोट्सनी पण ऑपरेशन होऊ शकतं, म्हणजे रोबोटची इन्स्टॉलमेंट असू शकते, ती तुम्हाला दाखवणार. त्याच्या आधी मला तुम्हाला की हे शासकीय रुग्णालय आहे असं कुठल्याच अर्थाने वाटणार नाही. डॉक्टर साहेब, सगळे सेन्सर्स आहेत, त्या सेन्सर्स या. नमस्कार. आणि हे आहेत आपल्या ससून मेडिकल कॉलेजचे डॉक्टर एकनाथ पवार. ते तसे मूळचे बीड जिल्ह्यातले, पण ज्या पार्श्वभूमीवर तुम्ही इथं आला, देवर सो मेनी चॅलेंजेस, मला ते ओव्हरकम केले. एव्हरीथिंग इज सो बऱ्यापैकी 70-80% होणार तरी काही लागतं. पुन्हा 10-20% अजूनही इश्यू आहेत, ते आपण आता सॉल्व्ह करण्याचा आपण तुम्ही रूम बरंच बदललंय, प्रिमायसेस बदललाय, बाग बदलली. हो. तर हे आहे डॉक्टर साहेब. आता हे जे आहे आपलं, ते काय म्हणायचं? हा रोबोटिक सिस्टम आहे. हा इंडियन मेड रोबोटिक सिस्टम आहे, SS मंत्रा कंपनीचं, ज्याच्यामध्ये 4 आर्म्स असतात, एक कन्सोल असतो आणि एक ऑडिओ व्हिज्युअल सिस्टम असते किंवा विजन मॉनिटर असतो. तर ह्या 4 आर्म्समध्ये एक आर्म जे आहे त्याला जे इन्स्ट्रुमेंट्स असतात, हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ह्याच्या मदतीने आपण ऑपरेशन्स करू शकतो. हे बेसिकली गुंतागुंतीचे किंवा अतिशय जोखमीचे ऑपरेशन अचूकपणे करण्यामध्ये हे यंत्र वापरलं जातं. ह्याचं पूर्ण नियंत्रण समोर असलेल्या कॉन्सोलवरती जो सर्जन असतो, तिकडे जाऊया आपण. हां, डॉक्टर साहेब, याचं नियंत्रण तुम्हाला, ह्याचं नियंत्रण जे आहे हे इथून आपल्याला करता येतं. हे सर्जन कन्सोल आहे, हे पूर्ण 3D विजनमध्ये आपल्याला हे करता येतं. अच्छा. हे 3D विजनचा तुम्हाला, ज्याचा तुम्ही ऑपरेटिव्ह पार्ट आहे. हो, राईट. हे 3D विजनमध्ये हे करून आपल्याला हे असे हालचाली करता येतात. किती वर्ष झालं तुम्ही डॉक्टर साहेब ह्या आस्थापनेमध्ये आहात शासकीय? मी अराउंड 20 वर्षापासून सरकारी नोकरीमध्ये आहे, शल्यचिकित्सा विभागामध्ये. आणि आमच्या विभागामध्ये पण नॉर्मल सर्जरी आणि ह्याच्या सर्जरीमध्ये ॲक्युरेसीमध्ये किती फरक पडतो डॉक्टर साहेब? हे ॲक्च्युली मशीन संचालित आणि सर्जन नियंत्रित सर्जरीज असतात, त्यामुळे ह्याची ॲक्युरेसी नॉर्मल सर्जरीजपेक्षा जास्त असते. पोटाच्या आजारांमध्ये जिथे आपण दुर्बिणीचा वापर करतो, कन्व्हेन्शनल लॅप्रोस्कोपी, त्याच्यामध्ये काही पोटाचे ज्या जागा असतात, ज्या दुर्गम असतात, ज्याच्यामध्ये लगेच पोचता येत नाही, तिथे हे रोबोट्स लगेच पोचतात. ह्याच्यामध्ये आपल्या हाताचे सगळे मुवमेंट्स हे प्रतिकृतीप्रमाणे करता येतात, जे बाकीच्या ह्याच्यामध्ये करता येत नाही. ह्या सर्जरीमध्ये ह्युमन इंटरव्हेन्शन अजिबात नसेल? नाही, ह्युमन इंटरव्हेन्शन म्हणजे हा जो रोबोट आहे हा संचालितच ह्युमन्सनी असतो. म्हणजे AI जनरेटेड रोबोट जे आहेत, जे ऑटो मोडवरती असतात, ते नाही आहेत. हे आपण संचालित करतो आणि आपले कमांड्स ते फॉलो करतो. फक्त मशीन मेड असल्यामुळे त्याची ॲक्युरेसी जास्त वाढते. तर तिथे जो डॉक्टरांचा रोल आहे तो ॲक्युरेसीच्या दृष्टीने थोडासा कमी झाला. ही नीड नॉट टू गो टू चेक एव्हरीथिंग.
हां, वी कॅन सी ऑन स्क्रीन 3D असतं, त्यामुळे डेप्थ परसेप्शन पण असतं जे नॉर्मल लॅप्रोस्कोपीमध्ये नसतं. त्याचं तुमचं ट्रेनिंग झालं? आणि आता ट्रेनिंग पिरियड आमचं चालू आहे. एकदा ट्रेनिंग झालं की मग आम्ही पेशंटमध्ये संचालित करतो. पेशंट हा इथे असणार आहे की हे ऑपरेशन थिएटर आहे, हे आता म्हणजे डेमोसाठी लावलं, पण रुटीन सर्जरीमध्ये हा असाच भाग असतो आणि इथे मग ॲनेस्थेटिस्ट आणि बाकीच्या गोष्टी. राईट. काही प्रेक्षकांना असं वाटेल आणि विशेषतः या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत तर त्यांच्यासाठी हे ऑपरेशनल नाही आहे, हा डेमो सध्या सुरू आहे. त्यामुळं इथे आम्ही अशा पद्धतीच्या वेशभूषेसह एंट्री केलेली आहे. बरेच जण लगेच कमेंट्स करणारच आहेत, मला माहिती आहे त्याच्या खाली, पण तेही क्लॅरिफिकेशन मी दिलं. तर हे 4 त्याचे आर्म्स आहेत. 4 आर्म्स आहेत. राईट. आणि ते मला वाटतं मायक्रोस्कोपी टाईपमध्ये थोडंसं 3D विजन्समध्ये हे करतात. पण इथे जर मॉनिटर पाहिला Yes. तर तिथे जे आपण मुवमेंट्स करतो ते सगळे इथे 3D विजनमध्ये दिसतात आणि त्याची पिनपॉईंट ॲक्युरेसी जास्त असते. पण याच्यावर नंबर ऑफ ऑपरेशन्स यामुळे वाढण्याची शक्यता आहे. हो, ससून सर्व उपचार रुग्णालय अशी आजूबाजूच्या 5 जिल्ह्यांना सेवा देतात. पहिल्यापासून आमच्याकडे दुर्गम भागातले पेशंट्स येतात. आता ही सुविधा आल्यामुळे गोरगरीब पेशंट जे अतिशय दुर्गम भागातले आहेत किंवा ज्यांना हे अप्रोचेबल नव्हतं, आता गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आल्यामुळे हे आम्हाला त्यांना प्रोव्हाइड करता येईल, त्यांची मदत होते. राईट. म्हणजे तुमच्या ऑपरेटिव्ह जो पार्ट आहे त्याच्यामध्ये इन्क्रीज होईल याच्यामुळे. नक्कीच. राईट. आणि हे फक्त पोटासाठीच आहे की नाही, हे पोटासाठी मेनली आहे. नंतर मग थोरॅसिक सर्जरी ह्याच्यामध्ये करता येतात. ऑर्थोपेडिकसाठी एक वेगळा रोबोट असतो जो नंतर आमच्या संस्थेने ॲक्वायर करायचं चाललेला आहे. अजून येणारच आहे. ते ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट. हा पोटासाठी आणि ह्याच्यासाठी आणि छातीच्या इमर्जन्सी कॅज्युअलिटी वगैरे असेल तर हा इमर्जन्सीसाठी नाही वापरत. हा इलेक्टिव्ह प्रोसिजर. राईट. 90% ऑफ द टाइम्स इलेक्टिव्ह प्रोसिजरसाठी रोबोटिक्स वापरतात. आणि मग या ऑपरेशन थिएटरमध्ये जेव्हा हा ऑपरेट होईल तेव्हा किती मॅनपॉवरचे अपार्ट फ्रॉम यू ॲज अ गाय ऑपरेटिंग अँड लुकिंग अप टू कन्सोलवरती एक असतात, नंतर मग एक टेक्निशियन असतं, एक नर्स असते आमची, ॲनेस्थेटिस्ट असतात आणि एक असिस्टिंग सर्जन इथे असतो. म्हणजे नंबर ऑफ पीपल विल डिक्रीज. ओके. आणि हे 2 सोडून आणखी एक काही सगळे पूर्ण सेटअप हा ओटीचा मॉड्युलर ओटीचा सेटअप आहे. हा मॉड्युलर ओटीचा सेटअप आहे ज्याच्यामध्ये आम्ही रोबोटिक सिस्टम इन्स्टॉल केली. आणि जे इंडिजिनियसने केलेलं आहे तुम्ही बरोबर ना. म्हणजे हा सगळा सेटअप जो इंडिजिनियस सेटअप इंडियन मेडिसिन. इंडियन म्हणजे डॉक्टर आता जे प्रेक्षक बघतील त्यांना आपण हे केव्हा ऑपरेशनल होईल असं सांगू शकतो. आता आपलं याचं जे आहे, जे आपले सर्जन्स आहेत त्यांचं ट्रेनिंग चालू आहे आणि एकदा त्यांचं ट्रेनिंग कम्प्लीट झालं की लवकरच आपण त्याचं इनॉग्रेशन करू आणि त्यानंतर तो रुग्णसेवेमध्ये दाखल. तुम्ही जे पण काम केलं तिथे असलेली सेटअप आणि आता ससूनमध्ये असलेली ही सेटअप व्हॉट आर द मेजर डिफरन्स? जे मधला आणि त्याच्यात काही फरक नाही, कारण हा खूप अत्याधुनिक असा चांगला सेटअप करण्यात आलेला आहे. राईट. फक्त पार्ट आहे तो ऑपरेशनल कधी होतो आणि तेव्हा तुम्हाला कसं ट्रेन करता येईल तो लवकरात लवकर होईलच. आता ऑलमोस्ट त्यांचं मोर दॅन 50% ट्रेनिंग झालेलं आहे आणि काही लोकांचं अजून व्हायचं बाकी आहे. एकदा 100% त्यांचं ट्रेनिंग संपलं की आपण लगेचच तो. पण आपण हे म्हणू शकतो का की हे महाराष्ट्रातल्या शासकीय स्थापनेतलं पहिलं रोबोट इन्स्टॉलेशन? हा, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की इंडिजिनियस असलेलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातलं किंवा कोणत्याही गव्हर्नमेंट सेटअपमधलं हे पहिलं. पण तेवढं प्रोफेशनली आपण कॉम्पिटेबल आहोत. जसं आता पुण्यामध्ये बरेच खाजगी आस्थापना आहेत, त्यांची तुलना करता आता ससूनकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे. तेवढं कॉम्पिटेटिव्ह निश्चितच. आता गेल्या 6 महिन्यात माझ्या मते की बऱ्यापैकी लोकांचा दृष्टिकोन ससूनबाबत बदललेला आहे. ग्रेट. बरेचसे इव्हन आता कसं आहे की ज्याला पर्याय नाही ते तर येतातच, गरीब आणि ज्यांच्याकडे पैसे नाहीत अशी लोक. परंतु आता मध्यमवर्गीय सुद्धा यायला लागलेत आणि परवाच एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं, मी म्हटलं आमच्याकडे जागा उपलब्ध नाही तर तुम्ही थोडंसं कॉर्पोरेशनचं किंवा सिव्हिलमध्ये जा. तर त्यांनी स्वतः सांगितलं की डॉक्टर साहेब आमचा विश्वास ससूनवरच आहे आणि ससूनमध्ये जे काम होतं ते कुठेही काम होऊ शकत नाही. त्यामुळे कसं आहे, आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या इथली जी फॅकल्टी आहे ती कुठेही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण इतकी तज्ज्ञ मंडळी नाही. अरे वा. वर्षानुवर्ष कॉम्प्लिकेटेड केसेस करण्याचा जो आमच्या फॅकल्टीचा अनुभव आहे तो कदापि दुसऱ्या कुठल्या प्रायव्हेट सेटअपमध्ये असू शकत.
थँक्यू सर. असं आहे की मी या रुग्णालयाची जाणीवपूर्वक निवड केली. माझ्या माहितीप्रमाणे आमच्याकडे अप्रोच झालेल्या अनेक खाजगी आस्थापना होत्या, परंतु मधल्या काळामध्ये पोर्श प्रकरण असेल किंवा ते ललित पाटीलचं प्रकरण असेल आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं ससूनचं नाव माध्यमात नकारात्मक पद्धतीनं आलं, मला असं वाटलं की ज्या गोष्टी अत्यंत सकारात्मक घडतात तर हे बघा ना, कुणी विचार केला होता की शासकीय आस्थापनामध्ये, तर आपण नेहमी मुख्यमंत्र्यांना आरोग्यमंत्र्यांना प्रश्न विचारतो की तुमच्या बजेटमध्ये आरोग्य व्यवस्थेसाठीचं प्रोव्हिजन किती आहे, फार कमी असतं ते. आणि म्हणून ससून सारख्या रुग्णालयाला सुद्धा औषधं मिळवताना त्रास सहन करावा लागतो. कधी डीपीसीकडे जावं लागतं. की जी ससूनची गोष्ट आहे तीच लातूरची आहे, तीच नांदेडची आहे, तीच मुंबईत पण काही प्रमाणात आहे. एवढ्या सगळ्या अपुऱ्या गोष्टी असताना सुद्धा हे असे चांगले प्रयत्न होत असतील तर त्याचं कौतुक करायला पाहिजे, ते महाराष्ट्राने बघायला पाहिजे आणि अशाच पद्धतीचं सेटअप गडचिरोलीमध्ये सुद्धा व्हायला पाहिजे. आणि मला खात्री आहे, कारण हा व्हिडिओ मी मुख्यमंत्र्यांकडे पाठवणारच आहे, आरोग्यमंत्र्यांकडे पाठवणारच आहे, की अशा पद्धतीचा विचार महाराष्ट्रात सर्वव्यापी व्हायला हवा. कारण ज्या पद्धतीच्या आरोग्यविषयक समस्यांना आपण आता सामोरे जातोय, गुरुन बायरी काय जी असते प्रोनाऊन्सिएशन बरंच डिफिकल्ट आहे, तर त्याची आता चर्चा सुरू आहे ना, त्या बॅकड्रॉपला हे मग तुम्ही बघा. कॅमेरामन निकेतन पाणीचं मी राहुल कधी NDTV मराठी पुणे.